तर महायुतीच्या नेत्यांची आज राजधानी दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी दिल्लीत पोहोचण्याची ही शक्यता आहे। महाराष्ट्राच्या नवीन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं सूत्र हे मांडण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिवाजी, ही बैठक आज होण्याची शक्यता आहे, बैठक झाली तर कोणते मुद्दे चर्चेले जाऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रमी विजयानंतर हे तीनही नेते पहिल्यांदाच राजधानी दिल्लीमध्ये येत आहेत। त्यामुळे हे नेते कोणकोणत्या भाजपच्या नेत्यांची भेट घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांच्यासोबत यांची नियोजित बैठक असल्याची माहिती आहे। मात्र विजयानंतर पहिल्यांदाच येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेणार असल्याचे समजते। त्याच्यानंतर त्यांची जी बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत नियोजित असल्याचं समजतंय। आणि या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री पद, त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री पद, इतर खाते वाटप, कोणत्या पक्षाला किती खाती वाटप, कोणकोणती खाती दिली जाणार यासह मंत्रिमंडळामध्ये कोणकोणती नावं अपेक्षित आहेत यासाठी भाजपची वेगळी बैठक होणं अपेक्षित असल्याचं समजतंय। त्यामुळे ही जी बैठक पार पडत आहे तीनही नेत्यांची एक बैठक पार पडेल। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या इतर नेत्यांची देखील गाठीभेटी घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे। शिवाजी, त्यामुळे काल जे अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं, त्यानंतर महायुतीचे नेते हे दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची घेत असलेली ही पहिलीच भेट आहे, पहिलीच बैठक असणार आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय हे या बैठकीत होतील, महायुतीच्या सरकारच्या बाबतीतले महत्त्वाचे निर्णय होतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।